माझ्या नवऱ्यासोबत माझे भांडण झाले. मी त्याला धडा शिकवायचा म्हणून मैत्रिणीच्या घरी राहायला गेले. तिकडे गेल्यावर तिच्या नवऱ्यामुळे माझ्यासोबत असं काही घडलं की आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का, घराला कुलूप घालता घालता मी माझ्या नवऱ्याला म्हटले. त्यांनी रागानं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, का, तुला काय झालंय, रोज तूच आणतेस ना. मी म्हणाले, हो, पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय, तिची तब्येत बरी नाहीये. हे ऐकताच त्याचं डोकं तापलं आणि म्हणाले, तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाहीये, कधी बाबांचा मूड ठीक नाहीये. चिडक्या आवाजात ते बडबडले. त्यांचं बोलणं ऐकून मी रडवेली झाली होते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. लग्न ठरवतानाच मी सचिनला व सासू सासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी मला घ्यावी लागेल. त्यावेळी तर त्यांनी अगदी आनंदात संमती दिली होती. पण आता जेव्हा मी आईकडे जायचं म्हणते ते असेच रिॲक्ट करतात. एरवी मी शांतपणे ऐकून घेते, समंजसपणे दुर्लक्षही करते, पण आज मात्र मी खूपच दुखावली गेली होती. थोडी चिडूनच म्हणाले, ठीक आहे, मीही आता परत येणार नाही, तिथंच राहीन. त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. मला बस स्टॉपवर सोडून ते त्यांच्या ऑफिसला निघून गेले. माझा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावर मी त्याच मनस्थितीमध्ये बसमध्ये चढले. ऑफिसमध्ये गेले. कशाबशा काही फायली मी हातावेगळ्या केल्या, पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरले होते. मी ऑफिसातून घरी निघाले आणि थेट माझ्या मैत्रिणीच्या घरी पोचले. दारात मला बघताच आनंदानं रितूनं मला मिठीच मारली. नंतर माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघत तिनं विचारलं, काय झालं ग, सचिनसोबत भांडलीस का. मी म्हणाले, तसं काही नाहीये. असं म्हणजे तू आता मला माझ्याशी खोटं बोलावं लागतंय तर. रितूनं नाराज होऊन म्हणालं, नाही ग, तुझ्यापासून काय लपवायचं, तुला तर सगळं ठाऊकच आहे. मी म्हणाले. रितूनं मला सोफ्यावर बसवलं आणि प्यायला पाणी दिलं. मग पटकन आत जाऊन तिनं जेवणाची 2 ताटं तयार केली आणि मला स्वतःसोबत जेवायलाही लावलं. पोटात अन्न गेल्यावर मलाही जरा बरं वाटलं. आता सांग, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर काळजीचे ढग का आले आहे. रितू म्हणाली, अगं काय सांगू, रोजच्या कटकटींनी जीव वैतागलाय. कधीही माहेरी जायचं नाव काढलं की सचिन भडकतात. तुला माहीत आहे की माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांना माझी गरज भासते. त्यांना माझ्याखेरीज कुणीही नाही. लग्नापूर्वीच हे मी त्यांना सांगितलं होतं की मला आईबाबांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तर अगदी उदारपणे हो म्हटलं आणि आता आपल्या शब्दाला जागत नाही. म्हणजे पुन्हा तुझ्या माहेरी जाण्यावरून तुमचं वाजलं आणि तुझा मूड गेलाय. रितू म्हणाली, पण काळजी करू नकोस, यावर आपण उपाय शोधूयात. मी म्हणाले, कसला उपाय, मला तरी काही सुचेनासं झालंय. एकीकडे आईबाबा आणि दुसरीकडे सचिन, दोघेही माझेच, पण दोघांच्या प्रेमात मात्र पार सँडविच झाले. कधी कधी तर वाटते की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं. रितू म्हणाली, इथं माझ्याकडेच राहा. वरून 1 महिन्यासाठी अमेरिकेला गेलाय, घरी मी एकटीच आहे. आपण दोघी मजेत राहू. हे तर फारच छान झालं. मी 4 दिवस इथेच थांबते. उद्याच ऑफिसमध्ये रजेचे अर्ज देते. मी समाधानानं म्हटलं. सचिनला काहीच कळू द्यायचं नाही. जरा होऊ दे त्याची ही फजिती. आज तू घरी गेली नाहीस तर कळालेच त्याला किंमत. रितूनं बजावलं. मला आता खूपच मोकळं वाटत होतं. रितूलाही माझ्या समस्येवर तोडगा निघाल्याचं समाधान वाटत होतं. इथूनच उद्या आम्ही दोघी मिळून माझ्या माहेरी जाऊ आणि आईबाबांना भेटून येऊ, असंही आमचं ठरलं होतं. इकडे ऑफिसात गेल्यावर सचिन माझ्याशी झालेलं भांडण विसरून आपल्या कामात बिझी झाले. घड्याळात 8 वाजले तेव्हा भानावर आले. घरी पोचल्यावर घराला कुलूप बघितलं तेव्हा त्यांनी सकाळच्या वादाची आठवण झाली. चिडून ते बडबडत कुलूप उघडू लागले. इतक्यात वेळा सांगितलं तरी बाईसाहेब आपल्या मनाचंच करणार. नवऱ्याशी भांडण झालं तरी चालेल, पण माहेरी जाणारच. रात्री 10 वाजले आणि मी घरी आले नाही. तेव्हा सचिनचा राग अधिकच वाढला. आता मी घरी आले की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असं त्याने ठरवलं. पण 12 वाजले, माझा पत्ता नव्हता. तेव्हा त्यांना सकाळचे आठवले शब्द आठवले. ते म्हणाले होते, मग तिथेच का राहत नाही. त्यावर मी म्हटलं होतं, आता मी तिथंच राहीन. आता मात्र त्यांना माझा नाही स्वतःचाच राग आला. स्वतःवर एवढाही संयम ठेवता येत नाही म्हणजे काय. तिला आईकडे जायला आपण अडवायला नको. ते मला फोन करायचा विचार करत होते तेवढ्याच फोनची घंटी वाजली. त्यांनी धडधडत्या हृदयाने फोन उचलला. फोनवर माझे वडील होते. काय झालं बाबा, इतक्या रात्री फोन का केला, त्यांनी वैतागूनच विचारलं. जरा राणीशी बोलायचं होतं. ती आज इकडे येणार होती पण आली नाही, म्हणूनच काळजी वाटली. तिची तब्येत बरी आहे ना, बाबांनी विचारलं. हे ऐकून सचिन गडबडले. त्यांनी घाबरून विचारलं, म्हणजे राणी तुमच्याकडे आलेली नाहीये. ती निघाली होती तुमच्याकडे, पण ती घरीही नाहीये. काय सांगतोस.
मग माझी पोरगी आहे तरी कुठे? उत्तर न देता सचिनने फोन बंद केला. आता मात्र सचिन घाबरले. तो राणीच्या मोबाईलवर फोन करत होतो, पण प्रत्येक वेळी माझा मोबाईल स्विच ऑफ येत होता. सकाळी सगळ्यात आधी सचिन माझ्या माहेरी गेले. कदाचित मी तिथंच असेन आणि त्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम मी हा डाव रचला असेल, पण खरोखर मी तिथे नव्हते. काळजीनं माझे आईबाबा काळवंडले होते. त्यानंतर ते माझ्या ऑफिसात गेले आणि कळलं की मी काल लंच टाईममध्ये ऑफिसातून गेले. ती आलीच नव्हते. हताश झालेले सचिन सरळ घरी परतले. सगळा दिवस त्यांचा माझे सगळे चांगले गुण आठवून रडायला येत होतं. आज कदाचित मी घरी परत येईल आशेवर सगळा दिवस ते घरात माझी वाट बघत होते. पण रात्र झाली तरी माझा पत्ता नव्हता. इकडे रात्री खूप उशिरापर्यंत रितू आणि मी गप्पा मारत होतो. आम्ही खूप उशिरा झोपलो. सकाळी दारावरच्या घंटीमुळे माझी झोप उघडली. रितू अजून गाढ झोपेत होती. कदाचित दूध आलं असेल, आपण ते घेऊ. तेवढ्यासाठी रितूची झोपमोड कशाला करायला हवी असा विचार करून मी बाहेरच्या हॉलमध्ये येऊन दार उघडलं. दारात 4 धटिंगण उभे होते. त्यांचे चेहरे बघताच घाबरून मी दार लावून घेणार तेवढ्यात त्यातील दोघांनी मला उचललं. एकानं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली, दुसऱ्यानं तोंडात बोळा कोंबला आणि एकाने गाडीत टाकलं. काही वेळासाठी माझी सुद्धच हरपली होती. मी शुद्धीवर आले तेव्हा मी मोकळी होते, पण एका झोपडीवजा घरात होते. मी घाबरून रडायला लागले. काय करावं? आपण कुठे आहोत? आपल्याला इथं का आणलंय? काहीच मला समजत नव्हतं. सकाळपासून मी पाण्याच्या घोटाविना तिथं रडत बसले होते. 4च्या सुमाराला कुणी 2 जण आले आणि मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारायला लागले. मी सचिनबद्दल सगळी माहिती त्यांना दिली. तर ते म्हणाले, आम्हाला वरुणबद्दल माहिती हवी. सचिनची नकोय. माझा नवरा सचिनच आहे. वरुण माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे. तो सध्या अमेरिकेला गेलाय. पण तुम्हाला वरुण कशाला हवाय? आणि तुम्ही मला इथे कशाला आणून ठेवलंय? ती दोघं थोडी चकित होऊन, थोडी भांबावून एकमेकांकडे बघत होती. मी त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल का असं विचारलं. एकानं मला बाहेरून कुठून तरी एक तांब्याभर पाणी आणि खायला काहीतरी आणून दिलं आणि जाता जाता दुसरा डाफरला, जास्त स्मार्टपणा करू नकोस. तुझ्या नवऱ्यानं आमच्या बॉसकडून कर्ज घेतले आणि आता पैसे द्यायला नाही म्हणतोय. जोपर्यंत आमचे पैसे तो देणार नाही तोवर तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर तुला विकून पैसे मिळवू. हे ऐकून मी भीतीनं पांढरी पडले. माझ्या मनात प्रश्न येऊ लागले, कोणत्या संकटात सापडले आहे मी? इथून कोण सोडवेल? सचिनला निदान फोन करता आला असता तर दुसऱ्या दिवशी मी घरी आले नसते. म्हटल्यावर सचिन पार उन्मळून पडले. राणीबद्दल काहीच बातमी नाहीये याचा अर्थ काहीतरी वाईट घडलं असावं. या विचारांनीच त्यांना रडू यायला लागलं. 3ऱ्या दिवशीही डोअरबेल वाजली. राणी आली अशा विचारात ते आनंदानं दार उघडायला धावले. दारात त्यांचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून त्यांचा संयम संपला. ते वडिलांना मिठी मारून रडू लागले. त्यांना असं घाबरून रडताना बघून तीही दोघं बावरली. काय झाले? सगळं ठीकठाक आहे ना? वडिलांनी त्यांना विचारलं. सचिन म्हणाले, नाही बाबा, काहीही ठीक नाहीये. राणी 3 दिवसापासून घर सोडून गेलीये. अजून परतली नाहीये. सचिन कसेबसे बोलले. काय? सुनबाई घर सोडून गेलीये? पण का? आश्चर्याने त्याच्या आईनं विचारलं. नक्कीच तू तिच्याशी भांडला असशील, तिला टाकून बोलला असशील. एरवी माझी सून सोशिक आणि समंजस आहे. होय आई, मीच तिला लागट बोललो. नेहमीच मी तिला वाईट बोलतो, म्हणूनच ती रागून निघून गेली. असं म्हणत सचिनने घडलेली सगळी हकीकत दोघांना सांगितली. हे तर फार वाईट झालं आणि तुझंच फार चुकलंय. तिने लग्नापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की तिच्या आईबाबांना तिच्याशिवाय कोणीही नाहीये. तर मग तू तिच्या माहेरी जाण्यावरून का आक्षेप घेतोस? तिने तुला कधी आमच्यासाठी खर्च करण्याबद्दल हटकलंय का? कधी आमच्या सेवेत तिच्याकडून कमी झालीये? सगळं ती नीट करते तर तू तिला मदत करायची, सपोर्ट करायचास. सचिनने बाबांना त्याचा समजवत म्हणाले. सचिन त्यांच्या आईबाबांना म्हणाले, खरंय बाबा, माझंच चुकलं. मी तिला समजून घ्यायला कमी पडलं. एकदा ती परत आली की मी तिची क्षमा मागेन. कधीही भांडणार नाही. तिच्या आईबाबांनाही तुमच्याप्रमाणेच समजेन. सचिनचे बाबा व आई घेऊनही अजून 1 दिवस गेला. अजून माझा पत्ता नव्हता. आता तेही घाबरले. इकडे मी अचानक नाहीशी झाल्यामुळे रितूही काळजीत पडली. दार उघडं टाकून अचानक कुठं गेली असेल राणी? मोबाईलनेही नेला नव्हता. कदाचित अचानक सचिनचा फोन आल्यामुळे घाईने निघून गेली असेल. तीही फक्त अंदाज बांधत होती. राणी किमान सचिन कोणाचा तरी फोन येईल म्हणून ती वाट बघत होती. शेवटी ती सचिनच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिनं राणीचं जे काही ठरवलं होतं ते सचिनला सांगितलं आणि ती न सांगताच निघून गेल्यामुळे किती काळजी वाटली होती तेही सांगितलं. आता मात्र सचिनच्या हातापायातली शक्तीच गेली. असे हातपाय गळून चालणार नाही सचिन. नक्कीच राणी संकटात आहे. आपण पोलिसात रिपोर्ट करूयात.
मग दोघे पोलीस स्टेशनला गेली आणि राणी बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट केला. पोलिसांनी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी सचिनला पोलीस ठाण्यातून फोन आला. खबऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या गावात गुंडांनी काही स्त्रियांना व मुलींना एका घरात कैद करून ठेवले. आम्ही तिथे धाड घालतो आहोत. तुमच्या पत्नीचाही तपास लागू शकतो. तुम्हीही आमच्यासोबत चला. पोलीस पार्टीनं आधीच जाऊन गुंड्यांना ताब्यात घेतलं होतं. घरातून बायका मुलींना बाहेर काढण्यात येत होतं, पण त्यात मी नव्हते. सचिननं निराशेने मान हलवली. तेवढ्यात एका बंद खोलीकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. ती खोली उघडण्यात आली. गुडघ्यात मान घालून मी तिथं रडत बसले होते. मी पार सुकून गेले होते. थँक्यू इन्स्पेक्टर, ही पहा माझी बायको. सचिन ओरडले. मी मान वर केली. त्यांना बघताच मी उठले आणि सचिनला मिठी मारली. मला क्षमा कर राणी, माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला. मी वचन देतो, यापुढे तुला मी माहेरी जाण्याबद्दल कधीही बोलणार नाही, कधीच अडवणार नाही. चल घरी जाऊया. सचिनलाही रडू येत होतं. सुनबाई चल घरी, तुझा नवरा आता शहाणा झालाय, सुधारलाय, सासू सासरे एकदम बोलले. तशी रडता रडता मी खुदकन हसले. मी आईबाबांच्या पाया पडले. आपल्या आईला व बाबांना मी मिठी मारली. रितूलाही हे सगळं बघून भरून आलं. तिनं हलकेच आपले डोळे टिपले.